गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट 2चा लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल स्टडीज हा लेसन आपण चालू केला आहे. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे काय हे पाहिलं. त्यामध्ये आपण इकोसिस्टीम बघितली, रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम हा पॉईंट आपण मागच्या तासाला पाहिला आहे. आज आपण नवीन पॉईंट पाहतोय, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. व्हॉट इज मीन बाय कन्झर्वेशन? कन्झर्वेशन म्हणजे काय तर वाचवणे. आपल्या पर्यावरणाला आपण कसे वाचू. कॅन यू टेल विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड वाय? कोणते फॅक्टर्स एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात? तर बायोटिक आणि अबायोटिक, जे की आपण बघितलं, जैविक, अजैविक, निर्जीव, सजीव अशा गोष्टी. व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गो ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली? म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स वगैरे आहेत, ह्यांची संख्या दिवसेंदिवस एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. काहींची कन्झ्युमरची संख्या वाढते तर काहींची कमी होती. What will be the effect of industry established on a river bank on the river ecosystem? काय होतं रे, ज्यावेळी इंडस्ट्रीमधलं वेस्ट वॉटर जे असतं ते काय करतं की आपले ते जे खराब पाणी आलेलं असतं ते इंडस्ट्रीमधून ते बाहेर सोडून आपल्या वॉटरमध्ये, रिव्हरमध्ये मिक्स करत असतात. मग त्यामुळे तिथं काय तयार होतं तर वॉटर पोल्युशन तयार होतं आणि त्याचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्रास होतो. When some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates an imbalance between various factors of the environment and ultimately affect the existence of a biotic factor. बघा काय सांगितलं की जे काही नॅचरल फॅक्टर्स आहेत एन्व्हायरमेंटचे आणि आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर म्हणजे नॅचरल काय तर निसर्गाकडून तयार झालेले, जसं की अर्थक्विक असेल, फ्लोड असेल, स्ट्रोम आहे म्हणजे वादळ येणे किंवा भूकंप होणे, हे काय आहे तर नॅचरल फॅक्टर्स. त्या नॅचरल फॅक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंट सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हॅव्हिंग द एन्व्हायरमेंट, ते काय करतात आर्टिफिशियल फॅक्टरशी कनेक्टेड आहे. इट क्रिएट imbalance between various factors of the environment and ultimately affect the existence of a biotic factor, आणि ते त्या बायोटिक फॅक्टरमध्ये अल्टिमेटली होत असतात. ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट कोणकोणते आहेत बघा. नॅचरल फॅक्टर अँड मॅनमेड फॅक्टर्स. नॅचरलमध्ये अर्थक्विक, फ्लोड, ट्रफ, स्ट्रोम, लँडस्लाईड हे कशामध्ये येतात तर नॅचरलमध्ये. आणि मॅनमेडमध्ये येतात डिफॉरेस्टेशन, जंगलतोड आपण करतो, पोल्युशन, वॉटर, सॉईल, एअर पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग, इंडस्ट्रियलायझेशन, हे सगळं कशामध्ये येतं तर मॅनमेड एन्व्हायरमेंटमध्ये. The earth is sufficient to satisfy everyone's need but not the great. हे कोणी म्हटलंय बघा, अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय. आपल्या सगळ्यांसाठी अर्थ हे काय आहे तर एक सफिशियंट आणि सॅटिस्फाय आहे आणि त्याची गरज ही आपल्या सगळ्यांना आहे. ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन seen due to effect of various natural or artificial factor on the earth. Environmental pollution is one of those main factors. आणि एन्व्हायरमेंट पोल्युशन हे या नॅचरल आणि आर्टिफिशियल फॅक्टरमधलं एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जनरली कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स अ पोल्युशन. कंटामिनेशन बघा, म्हणजे नॅचरल पोल्युशनमध्ये काय येते, पोल्युशन ऑकर्स ड्यू टू इन ह्युमन बिईंग. आपल्याकडून एका प्रकारचं पोल्युशन होतं आहे, जसं की खराब पाणी सोडल्याने किंवा ज्यावेळी आपण धूर, स्मोक बाहेर येतो त्यावेळी आपला एअरमध्ये पोल्युशन होतं. त्याप्रमाणे काय येतं, पोल्युशन ऑकर्स ड्यू टू ह्युमन बिईंग इज कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल पोल्युशन. हे आपण घडवून आणलं, दॅट इज कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल पोल्युशन. बट कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इट्स अ पोल्युशन. म्हणजे कोणतंही एखादं कंटामिनेशन वापरलं तर त्यापासून वेगवेगळे पोल्युशन्स तयार होतात. अननेसेसरी अनॲक्टेपेबल चेंज इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज अ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि
अननेसेसरी चुकून होणे किंवा अनएक्सेप्टेड असणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नॅचरल इव्हेंट्स और ह्युमन ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि धिस इज कॉल्ड ॲज अ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. त्यालाच आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंटल पोल्युशन. डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन अ फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर, सॉइल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बींग्स इज एन्व्हायरमेंटली पोल्युशन. आणि काय आहे की जे की आपले डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फिजिकल चेंजेस आहेत, केमिकल प्रॉपर्टीज आहेत, जसं की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय होत असतात, तर आपल्या एन्व्हायरमेंटल पोल्युशनमध्ये होत असतात. व्हेरियस रिझन्स लाईक पोल्युशन, एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, नंतर discriminate use of a natural resources, deforestation, unbalanced urbanization are responsible for environmental pollution. मग कोणकोणते अशा आहेत की ते एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतात, तर एक्सप्लोनेशन म्हणजे स्फोट होणे, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे जंगलतोड करून मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्रीज उभ्या करणे, त्यानंतर अनिर्बंध वापर करून एखाद्या नॅचरल रिसोर्सेस मोडून टाकणे, जंगलतोड करणे, अनियमित नागरिकीकरण करणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या एन्व्हायरमेंटल पॉल्युशनला काय आहेत, तर कारणीभूत आहेत. म्हणजेच काय आहेत, तर आपल्याला काय करायचं, एन्व्हायरमेंट आपलं वाचवायचंय, कन्झर्व करायचंय. म्हणजे एन्व्हायरमेंट आपण कसं व्यवस्थित ठेवू हे आपल्याला काय करायचंय, ऑब्झर्व करायचं किंवा हे आपल्याला करून दाखवायचंय. कॅन यू रिकॉल विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन? कोणकोणते पोल्युशन्स असतात रे? एअर, वॉटर, सॉइल, लँड, हे वेगवेगळे पोल्युशन्स आपण पाहिले. व्हॉट डू यू मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन? काय आहे मग आर्टिफिशियल आणि नॅचरल पोल्युशन? मग सांगितलंय, पोल्युशन्स ऑकर्स ड्यू टू ह्युमन बिंग कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल पोल्युशन. आपल्याकडून तयार झालेलं जे पोल्युशन आहे त्याला आपण आर्टिफिशियल पोल्युशन म्हणतो. आणि पोल्युशन दॅट ऑकर्स नॅचरली इज कॉल्ड ॲज अ नॅचरल. आणि निसर्गाकडून झालेलं जे पोल्युशन आहे धिस इज कॉल्ड ॲज अ नॅचरल पोल्युशन. पोल्युशन इज अ ब्रॉड कन्सेप्ट. Various types of pollutions like that of air, water, soil, thermal, light pollution occur around us. आपल्या आजूबाजूला वेगवेगळे पोल्युशन्स आपण पाहिलेत. Ultimate adverse effect of all these on extents of all the living organism, and out of these environment conservation हॅज बिकम द नीड ऑफ हवर. आणि आत्ता सध्याच्या काळाची आपली जी गरज आहे ती काय आहे, तर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट वाचवण्याची ही आपल्याला काय आहे, तर गरज आहे. आणि हे जे पोल्युशन्स होतात, एअर, वॉटर, सॉईल वगैरे, हे पोल्युशन्स कशा प्रकारे आपल्याला कमी करता येतील हे पाहणं आपल्याला आज काय आहे, तर खूप गरजेचं आहे. आत्ताच आपण बघितलेलं असेल, आत्ता आपल्या करोनामध्ये आपल्याला सगळ्यांना ऑक्सिजनची लेवल खूप कमी झाल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन मिळाला नाही. तर का मिळाला नाही, तर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्यामधले आपण काय केलं, डिफॉरेस्टेशन केलं, जंगलतोड केली, झाडेतोड केली, त्यामुळे ऑक्सिजन लेवल आपली काय झाली, कमी. जर आपण प्रत्येकानं एखाद्या झाडाची काळजी घेतली, ऑक्सिजन मिळवला, तर पुढे आपल्याला एन्व्हायरमेंट कन्झर्व करायला लागणार नाही. आत्तापासूनच जर आपण एन्व्हायरमेंट वाचवलं तर आपल्याला ते काय आहे, फायदेशीर आहे. त्यानंतर खालचा पॉईंट जो आहे, कम्प्लीट द चार्ट, हा काय आपल्याला एक्झामला नाही. त्यानंतर डू यू नो हे पण एक्झामला नाही. त्यानंतर प्रश्न आहे बघा, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. का आहे तुम्हाला पर्यावरण वाचवण्याची गरज का आहे आज? जनरली पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. आजकाल लोक एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करत नाहीत किंवा ते करूनही घेत नाहीत. देअर शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन ऑफ द पीपल ऑन एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. खूप कमी लोकांचा एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्यासाठी पार्टिसिपेट असतात किंवा प्रयत्न करत असतात. इट विल बी पॉसिबल ऑर अँसर द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ओनली इन द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कन्झर्वेशन. मग तुम्हाला असं वाटतं का की एन्व्हायरमेंट हे वाचवण्याचं काम फक्त सरकारचं आहे, आपलं काहीच नाही त्यामध्ये? Become an effective public movement for this purpose. Value like a positive attitude and affection towards environment. तर काय आहे की हे एन्व्हायरमेंटची गरज ही आज आपल्यालाही आहे, त्यासाठी आपण एन्व्हायरमेंट कन्झर्व केलं पाहिजे. नॉलेज अबाउट इट
शुड बी इन्क्लुडेड अमंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहूड. लहानपणी त्या झाडाची काळजी घेतली, मोठं झाल्यावर त्या झाडाची काळजी घेतली तर त्या एन्व्हायरमेंटपासून आपल्याला काय मिळेल? ऑक्सिजन मिळेल. सो ॲज टू अचीव दीज इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू एज्युकेशन. आणि एज्युकेशननुसार जे अवेअरनेस इन्क्रीज होणार आहेत त्याप्रमाणे या एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनसुद्धा आपण करू शकतो. टुडे all the developing and underdeveloped countries have accepted the responsibilities of environmental protection. काही म्हणतात की हे फक्त सरकारचं काम आहे, पण नाही, हे आजही आपलंही काम आहे. their efforts are it in that direction. They have defined the future plans about environmental protection and have कन्सिडर द नेसेसरीज लॉ. आणि या एन्व्हायरमेंट जे आहे त्या कन्झर्वेशनचं आपण काय केलं पाहिजे? एक प्रकारे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन आपण वाचवलं पाहिजे. म्हणजेच काय तर टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर. आपल्या वातावरणाचा जो नेचर आहे त्याचा बॅलन्स आपण मेंटेन केला पाहिजे. टू प्रोटेक्ट द बायोडायव्हर्सिटी. आणि जर एन्व्हायरमेंट वाचवलं तर जी बायोडायव्हर्सिटी आहे, जी जैवविविधता आहे ती काय होईल? प्रोटेक्ट होईल. त्याला आपल्याकडून एन्व्हायरमेंटकडून प्रोटेक्ट मिळेल. टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियली प्रॉब्लेम. आणि जे नॅचरल किंवा आर्टिफिशियल प्रॉब्लेम आहेत हे या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमुळे काय होतील? सॉल्व होतील. टू मेंटेन पॉल्युशन लेवल. आणि जर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन झालं तर जे पोल्युशन होणार आहे वॉटर एअर, तर ह्या पोल्युशनला सुद्धा आपण काय करू शकतो? मेंटेन करू शकतो. जी की टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ पोल्युशन अँड प्रिव्हेंट ग्लोबल वॉर्मिंग. आणि जी ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा जे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहेत त्याला सुद्धा आपण काय करू शकतो? प्रोटेक्ट करू शकतो. म्हणून आपल्याला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची गरज आहे. त्यानंतर बघा, कम्प्लीट द चार्ट. हा चार्ट तुम्ही पूर्ण करा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे ही एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन जे आहे ही अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? ही आपल्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? तर आहे. सेन्स एक्सटेन्स ऑफ ह्युमन देअर इज अ इंटर रिलेशन बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. आपली आणि पर्यावरणाची सुद्धा काय आहे ती गरज आहे. Humans stepped on the earth long after formation of earth. On the earth, human being provide its superiority as compared to other animal with the help of a character like intelligence, memory, imaginary ability, etc. म्हणजे काय आहे तर ह्युमन बिंग आपण सुद्धा प्रोव्हाइड टू सपरेटरी कम्पेअर ॲनिमल बरोबर कम्पॅरिझन करू शकतो विथ द हेल्प ऑफ अ कॅरेक्टर. त्यांचं इंटेलिजंट, त्यांची मेमरी. ह्युमन एस्टॅब्लिश डॉमिनेशन ओव्हर द नेचर. आणि काय करतात ह्युमन? काय करतात? डॉमिनेशन किंवा एखादा ताबा मिळवून आपल्या नेचरवरती. ह्युमन युटिलाइज ऑल नॅचरल रिसोर्सेस ॲज सच ॲज अ पॉसिबल. नॅचरल रिसोर्सेसही ह्युमनला मिळू शकतात. इन ॲन अटेम्प्ट टू लिव्ह अ सॅटिस्फाय लाईफ, ह्युमन केप्ट ऑन अ snatching from the nature as much as possible and these lead to increase in problems. आणि ह्युमन केप्ट नॅचिंग म्हणजे ओरबडणे. आपण निसर्गाकडून वेगवेगळ्या गोष्टी घेत असतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या प्रॉब्लेम्स काय आहेत तर ते वाढू शकतात. फ्रॉम दिस एंटायर सेन्सिरियर वी कॅन अंडरस्टँड दॅट ह्युमन हॅज अ क्रुअल रोल इन मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आणि या सगळ्यामध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्यासाठी ह्युमनचा वापर किंवा ह्युमननं हे करणं फार गरजेचे आहे. इफ ह्युमन हॅज अ डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स देन ह्युमन इटसेल्फ ओनली कॅन कन्झर्व अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ नेचर. आणि जर माणसानं एन्व्हायरमेंट कन्झर्व नाही केलं, एन्व्हायरमेंटल बॅलन्स नाही केला तर इटसेल्फ ऑन कॅन कन्झर्व इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ नेचर. त्यानं आपल्या नेचरमध्ये बदल करायला हवा. मेनी टाइम्स जनरली पब्लिक इज अननोन दॅट इट्स ॲक्टिव्हिटीज आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट अँड देअर बाय अननॉलेजली मेन ॲक्टिव्हिटीज हॅपन. आणि जर आपण आपलं कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन केलं नाही तर तिथे आपली काहीच रिस्पॉन्सिबिलिटी राहत नाही आणि आपल्याला प्रत्येक नको असलेल्या गोष्टींना काय होतं तर सामोरे जायला लागतं. म्हणजेच काय आहे तर नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आज आपल्याला एन्व्हायरमेंट वाचवण्याची खूप अशी गरज आहे.
राहिलेला पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. यामध्ये तुम्ही नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन लिहिणार आहात. कम्प्लीट द चार्ट हा चार्टही पूर्ण करणार आहे. आणि त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याचे 2 टाईप, हे 2 चार्ट तुम्ही काय करणार आहात, कम्प्लीट करणार आहात.